नमस्कार प्रेक्षक हो, मी उमा बागुल. यशोगाथा कहाणी एक संघर्षमय प्रवासाची या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत करते. आज तुम्ही मला वेगळ्या लुकमध्ये नक्कीच बघत असाल आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी आज या लुकमध्ये का आली. तर आजचा एपिसोडही तसाच काही खास आहे. तर या एपिसोडचं एक वेगळं असं महत्त्व आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण हे तुम्हाला काही सस्पेन्स ठेवणार आहे मी, हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. पण त्या अगोदर आपल्यासोबत जे पाहुणे आलेले आहेत आज, तेही असंच एक खानदेशातील नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि ते एक खास पाहुणे आपल्यासाठी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर सरांची ओळख मी पहिल्यांदा तुम्हाला करून देत आहे. तर सर खानदेशातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहे माननीय श्री नरेंद्र नारखेडे सर, जे फैजपूरवरनं आज आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्यांचे बरेच असे त्यांनी पद भूषवलेली आहेत, पण त्यापैकी काही पद मी तुम्हाला आज इथे सांगत आहे. तर सर विद्यमान संचालक आहे मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपूर येथील. त्यानंतर सर चेअरमनही आहेत सातपुडा अर्बन क्रेडिट कोऑप सोसायटी फैजपूर येथील. आणि आज जो माझा तुम्ही लुक बघत आहात त्याला अनुसरून एक पद मी सरांचं तुम्हाला सांगणार आहे. तर सर अध्यक्ष आहे वैकुंठवासी दिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण प्रसारक श्री क्षेत्र पंढरपूर येथील. तर नक्कीच आता तुम्हाला तर मी क्ल्यू दिलेलाच आहे, तर तुम्ही थोडंसं लॉजिक वापरून विचार करायचा आहे की नक्की आजचा एपिसोड खास का आहे ते. आणि नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला लिहून पाठवू शकतात की आजचा एपिसोड मग काय आहे काय नाही आहे, हे तुम्हाला कधी कळलं, कसं कळलं, कुठल्या क्ल्यूवरनं कळलं तेही नक्की लिहू शकतात. तत्पूर्वी सर नमस्कार, आर.के. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तसंच यशोगाथा कार्यक्रमातही आपलं स्वागत आहे. नमस्कार. कसं वाटतंय सर तुम्हाला आज इथे येऊन? आणि आनंद वाटला इथे येऊन, प्रसन्न वाटतंय. ओके सर. तर तुमच्या जीवनावर आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, काही गोष्टींचा आढावाही घ्यायचा आहे. तर मला सगळ्यात अगोदर तुम्हाला विचारावं असं वाटेल की तुमचा जन्म आणि बालपण हे कसं होतं? माझा जन्म फैजपूर तालुका जिल्हा जळगाव येथे झाला आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये फैजपूरलाच म्युनिसिपल हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण आणि धनाजी नाना महाविद्यालयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण माझं झालेलं आहे. अच्छा. त्यानंतर तुमचं शिक्षण म्हणजे मी विचारलंच आहे, शालेय शिक्षणही तुम्ही मला सांगितलं, कॉलेजही सांगितलं. तुमचं कॉलेज लाईफ कसं होतं? कॉलेज लाईफ आमचं अगदी खूप आनंदी होतं आणि अगदी मी सिन्सिअर विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि कॉलेजमध्ये 11वी पासून तर M.Com पर्यंत मी महाविद्यालयीन शिक्षण धनाजी नाना महाविद्यालयात पूर्ण केलेलं आहे. अगदी मुक्त वातावरणामध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. अच्छा सर, जसं मी तुमची ओळख पहिली करून दिली तर तुमचे बरेच असे पद आहेत ज्यावर तुम्ही अजूनही कार्यरत आहात किंवा तुम्ही ते पद भूषवलेली आहेत. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कुठले असे तुमचे पद आहेत ते? मी सर्वप्रथम महाविद्यालयीन शिक्षण झाले, त्यानंतर आमच्या फैजपूर शहरामध्ये 1987ला सातपुडा अर्बन क्रेडिट सोसायटीची स्थापना झालेली होती आणि तिची दुसरी पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा प्रसंग जेव्हा आला तेव्हा तिथली जी आमची ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी माझी निवड त्या ठिकाणी निवडणुकीत उभं राहण्यासाठी पॅनलमध्ये उमेदवार म्हणून केली आणि त्यावेळेला मी प्रचंड मतांनी निवडून आलो. आणि त्या प्रसंगातून म्हणजे 1992 पासनं तर आजपर्यंत मी अनेक सहकारी संस्थांमध्ये काम करतोय. तर सातपुडा अर्बन पतसंस्थेचा 92 पासून तर आजपर्यंत मी संचालक म्हणून कार्यरत आहे. अनेक मध्यंतरीच्या काळात अनेक वर्ष चेअरमन म्हणून तिथे यशस्वी मी काम केलं. तदनंतर आज 10 वर्ष झाले सतत त्या ठिकाणी मी चेअरमन म्हणून काम करतोय. आणि हे कार्य पाहून अजून लोकांना संधी मिळावी, सहकारात काम करावं, सहकारातून अनेक जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना अत्यंत कमी व्याजामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध व्यवसायासाठी मिळावी या हेतूने आम्ही श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि अजून तरुण मित्रमंडळींना सोबत घेतलं आणि त्या पतसंस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत मी तिथं प्रमुख भूमिका आणि आजही तिथं 15 वर्षापासून अखंड चेअरमन म्हणून काम बघतोय. आणि दोघंही पतसंस्थांचं कार्य पाहून तर तत्कालीन आमचे या जिल्ह्याचे नेते
आदरणीय दादासाहेब स्वर्गीय जी.टी. महाजन, जे की त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते, आणि त्यांनी माझं व्यक्तिमत्व पाहून संपर्क आल्यानंतर लक्षात घेऊन मला मधुकर सहकारी कारखान्याच्या 1998ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मला पॅनलमध्ये उमेदवार म्हणून घेतलं. त्या निवडणुकीत सुद्धा मी प्रचंड मतांनी निवडून आलो. अगदी नौखा होतो की ज्यामध्ये मतदान करणारे दोघही तालुक्यातले सर्व शेतकरी समाज होता, आणि अशा नवीन असताना सुद्धा मी प्रचंड मतांनी निवडून आलो. तर 98 पासून तर मधला काही काळ एक पंचवार्षिक वगळता आज तागायत मी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम बघतोय. मधुकर सहकारी साखर कारखान्याचा एक उपपदार्थ निर्मिती कारखाना आहे, ज्याला आपण आसवणी प्रकल्प म्हणतो, ज्यामधून मद्यार्क निर्मिती होते. त्याच्या प्रकल्पाचा मी चेअरमन म्हणून आजपर्यंत काम त्या ठिकाणी मी बघतोय. त्याचप्रमाणे यावल तालुक्यामध्ये तालुक्याचा शेतकरी सहकारी विक्री संघ आहे की ज्यामधून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खतं, विविध जे काही शेतकऱ्यांना आवश्यक शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य आहे ते सगळं खरेदी विक्रीचं काम या शेतकी संघामार्फत होतं. या शेतकी संघात सुद्धा मी 10 वर्षापासून संचालक म्हणून काम करतोय. 6 वर्षापासून त्या ठिकाणी सभापती म्हणून सुद्धा काम केलं. या शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी वाजवी भावामध्ये बियाणं, खतं, शेती अवजारं हे तर आपण उपलब्ध करून दिलेच, पण त्यासोबतच आपण शेती माल जो उत्पादित होतो त्यामध्ये विशेषत्वाने ज्वारी आणि भरड धान्य ही जी शासकीय योजना असते त्यामध्ये शासकीय योजनेत शेतकऱ्यांचा माल खरेदी करून दिला, आपण त्यांना वेळेत पैसे मिळवून दिले. अशा पद्धतीनं सहकार क्षेत्रात आम्ही पतसंस्था, शेतकी संघ आणि मधुकर सहकारी कारखाना, आसवणी प्रकल्प अशा या संस्थांमध्ये आजपर्यंत मी 25 वर्षात काम करतोय. अरे वा, खूप म्हणजे खूप सुंदर असं काम तुम्ही करत आहात, म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे एवढे पद तुम्ही भूषवलेले आहात, खरंच खूप कठीण असतं एवढे सगळे पद सोबत घेऊन चालणं, आणि त्याचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जे असते ती घेऊन चालणं म्हणजे खूप कठीण असतं. खरंच खूप सुंदर आहे. पण तुमचा प्रवास जो आहे सहकार क्षेत्रात तो कसा सुरू झाला? मी बोलून गेलो की तत्कालीन गृहराज्यमंत्री दादासाहेब जी.टी. महाजन, आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आम्ही महाविद्यालयाच्या निवडणुका लढवल्या, आणि त्यात निवडून आल्यानंतर दादासाहेबांना भेटायला गेलो. आणि स्वर्गीय दादासाहेबांनी त्यावेळेस त्यांना काय वाटलं माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल मला कल्पना नाही, परंतु तेव्हाच मला त्यांनी हेरलं. आणि दादासाहेबांची प्रथम भेट झाल्यापासून आम्ही सहकार क्षेत्राच्या प्रेमात पडलो. आणि कायम स्वर्गीय दादासाहेब जी.टी. महाजन की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोठे साखर कारखाने, दूध संघ, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय जे उभारणारे, निर्मिती करणारे सहकार महर्षी दादासाहेब जी.टी. महाजन यांच्या समवेत काम करायला संधी मिळाली. आणि त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या कामाच्या आकर्षणातून आम्ही सहकार क्षेत्रात कामाला लागलो, आणि तेव्हापासून लागलेल्या कामाला आजही आमचं अखंडपणे काम सुरू आहे. अरे वा, सुंदर. म्हणजे असं ठरवलं होतं का तुम्ही की म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला जायचंय, की दुसरं कुठलं क्षेत्र तुमच्या आवडीचं होतं की तिकडे तुम्हाला जायचं होतं? नाही, हे नक्की आहे की मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना निश्चित केलं होतं की मला कुठलेही शासकीय, निमशासकीय कुठेही नोकरी करायची नाही. मी आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, भविष्यात व्यवसायच करणार, आणि एक प्रामाणिकपणे व्यवसाय छोटा मोठा जो वाट्याला येईल तो करायचा. आणि तो करीत असताना समाजाची आणि धार्मिक आणि सहकार क्षेत्राची त्या ठिकाणी आपण सेवा करायची, हे मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मनाशी ठरवलेलं होतं. खरंच खूप सुंदर विचार होता. म्हणजे तुमचा तेव्हाच तो सुंदर विचार होता, आणि आजही तुमचं काम अखंडपणे सुरू आहे. तर जसं तुम्ही मला सांगितलं की सहकार क्षेत्रात तुम्ही 25 वर्ष अखंड काम करत आहात, तर तुम्हाला म्हणजे काही काम करत असताना काही अडचणी आल्या असतील, आणि त्यावर तुम्ही काही काम केलेलं असेल, आणि त्यावर मिळालेलं यश, यातील एखादी किस्सा आहे का काही? अडचणी सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना कारखाना चालवणं, पतसंस्था चालवणं हे अत्यंत जिकरीचं, आणि लोकांचं मनाचं समाधान करणं आणि लोकांना समाधानी, सभासदांना समाधानी ठेवणं हे तसं जिकरीचं काम आहे. हे करत असताना मला अनेक अडचणी आल्या, सगळ्या अधिक सांगता येणार नाही. पण 2006ला संबंध सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रामध्ये साखरेचे भाव प्रचंड कोसळले, आणि कारखान्यापुढे आर्थिक समस्या खूप मोठ्या निर्माण झाल्या.
आणि कारखान्याची समस्या निर्माण झाल्यानंतर हे सहकार क्षेत्र आता अस्तित्व राहील की नाही इतपत फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा वेळी काय करायचं, आणि नेमकं त्यावेळेला आमचे जे नेते आहेत स्वर्गीय दादासाहेब जेटी महाजन यांना काही आजारी कारणामुळे सतत दवाखान्यात राहावं लागत होतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पश्चात आमच्यावरती मोठी जबाबदारी आली होती. आणि सहकार क्षेत्रात प्रथमच एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर आली की आता या आर्थिक संकटाला कसं तोंड द्यायचं. तर त्यावेळेला आम्ही समाजामध्ये काही आमची मित्रमंडळी आहेत, काही सहकारी आहेत, यांच्या बैठका घेतल्या. त्या बैठकांमधून आम्ही सगळं कारखान्याची आर्थिक अडचणीच्या परिस्थिती आम्ही समजावून सांगितली आणि एक निर्णय घेतला की त्यातून आपण काही काळ कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सगळ्या मित्रमंडळी, सहकारी संस्था, कार्यकर्ते आणि जे काही आपल्याला मदत करतील हितचिंतक यांच्याकडून अनामती घ्यायच्या, डिपॉझिट घ्यायचं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की त्या वेळेमध्ये ही ऐतिहासिक घटना आहे की 2006ला आम्हाला 18 कोटी रुपये डिपॉझिट मिळालं. जनतेने एवढा मोठा प्रचंड विश्वास आमच्यावर दाखवला आणि आम्ही त्या 18 कोटी रुपयामधून कारखान्याची आलेली ती तांत्रिक अडचण, आर्थिक अडचण त्यातून आम्ही दूर केल्या आणि 2 वर्षांनी कारखाना पुनश्च चांगल्या स्थितीमध्ये आला. आर्थिक स्थिती मजबूत झाली. त्या आर्थिक स्थितीतून आम्ही घेतलेल्या डिपॉझिट हे लोकांना आभार व्यक्त करून त्या ठिकाणी परत केलं. ही जीवनामध्ये सतत स्मरणात राहणारी ही कारखान्याच्या दृष्टीनं खूप मोठी घटना आहे. तसंच पतसंस्था म्हटलं तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पतसंस्थेचे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये 2007 ते 2009 हा खूप मोठा कालखंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेला. काही पतसंस्थांमध्ये काही गडबडी झाल्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली आणि चांगल्या पतसंस्थांमधून सुद्धा ठेवीदार ठेवी काढायला लागले. आणि इतकी मोठी वर्तमानपत्रात इतर क्षेत्रामध्ये होणाऱ्या खूप त्या पतसंस्थेच्या संदर्भातल्या विपरीत चर्चा आणि त्यामुळे ठेवीदार खूप घाबरलेला आणि ठेवीदारांचा त्यामुळे विश्वास डळमळीत झाला. आणि अशाही कालखंडामध्ये आमच्या पतसंस्थांमध्ये सुद्धा काही काळ लोक ठेवी मागायला आलेत. परंतु तुम्हाला सांगायला आनंद होईल की आम्ही लोकांना शांततेने बसवलं. लोकांना आपल्या पतसंस्थेचं विशेषत्वाने आर्थिक स्थिती काय आहे ती समजून सांगितली. आणि आश्चर्य असं आहे की आम्ही ते सांगितल्यानंतर आमच्या ठेवीदारांनी आमच्याकडून ठेवी नेल्या नाही आणि आमच्या पतसंस्था त्यावेळेला बंद न पडता त्यावेळेला त्या टिकून राहिल्या आणि आजही उत्तम स्थितीमध्ये. अरे वा. तर नक्कीच तुम्ही खूप कठीण प्रसंगात काम केलं आहे. नक्कीच तुमचे जी यशाची कहाणी आहे ती आज तुम्ही सांगितली. म्हणजे एक पतसंस्था असेल आणि एक सहकारी कारखाना असेल, या दोघांमधली तुम्ही आम्हालाच इथे कठीण प्रसंग सांगितलेले आहेत. तर सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की आम्ही असं ऐकलंय की आता तुम्ही मला सहकार क्षेत्रातल्या बद्दल तुम्ही मला सांगितलं, पण तुम्ही राजकीय क्षेत्रातही खूप छान असं काम करत आहात आणि तुमचं नाव आहे राजकीय क्षेत्रात. तर ते कसं, तुम्ही या क्षेत्राकडे कसे गेलात? साहजिकच सार्वजनिक जीवनात काम करताना राजकीय क्षेत्रामध्ये आधार घ्यावाच लागतो आणि राजकीय आधारातून या संस्थांना पाठबळ द्यायचं असतं. हे आमच्या सगळ्या अनुभवातून पहिल्या 2 वर्षात लक्षात आलं. आणि ते लक्षात आल्यानंतर आमचे वडील हे मूळ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते, 16 वर्ष नगरसेवक होते. साहजिकच आमच्या घरामध्ये काँग्रेस पक्षाचा विचाराचा वारसा होता आणि त्या वारसातून आम्ही अप्रत्यक्षरित्या या राजकीय सभांना स्वर्गीय दादासाहेबांच्या समवेत, वडिलांच्या समवेत पक्षाच्या बैठकीला, मेळाव्यांना, कार्यक्रमाला जात होतो. आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये पक्षाच्या माध्यमातून केव्हा तिच्यामध्ये आपण समाविष्ट झाले कळालंच नाही. अप्रत्यक्षरित्या आपण आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर प्रत्यक्षच राजकारणाच्या काही जबाबदाऱ्या, पक्षीय जबाबदाऱ्या आमच्यावर आल्यात. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचं 10 वर्ष जिल्ह्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी मी सांभाळली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल तालुक्याच्या अध्यक्षपदाची, तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी 2 टर्म सांभाळली आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे. कारण संस्थांची वाटचाल आणि सद्यस्थितीत असलेली राजकीय परिस्थिती, जनतेच्या भावना आणि सहकारी कार्यकर्ते यांच्या भावना लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला आहे. आजही मी राजकीय पक्षामध्ये काम करतो आहे आणि या कालखंडामध्ये या देशाच्या राष्ट्रपती असतील, त्यांच्यापासून तर राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक खात्यांचे मंत्री यांच्याकडे जाण्याचा, समस्या घेऊन जाण्याचा,
जनतेचे प्रश्न घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी प्रसंग आला आणि हे प्रसंग राजकारणात असल्यामुळे, राजकीय शक्ती असल्यामुळे जनतेची कामं आपण करू शकतो. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही आज इथे म्हटलं आहात की तुमच्याकडे राजकीय पक्षाची ती ताकद आहे म्हणून तुम्ही समाजाचे जे प्रश्न आहेत ते मांडू शकतात. तर नक्कीच, आणि समाजामध्ये खरंच तुमचं नाव त्यामुळेच एक म्हणजे खूप मोठं नाव म्हणून ओळखलं जातं, कारण तुम्ही समाजाच्या नेहमीच समस्या सोडवण्यामध्ये पुढे असतात. सर, जसं मी तुमची माहिती विचारली आतापर्यंत की तुमच्याबद्दल तुम्ही मला सर्व सांगितलेलंच आहे, पण तुमच्या परिवाराविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. तुमच्या परिवारात कोण कोण आहे? सार्वजनिक जीवनामध्ये विविध क्षेत्रात काम करत असताना मला माझ्या कुटुंबातून खूप मोठं सहकार्य मिळालं. त्यामध्ये स्वर्गीय माझे पिताश्री विष्णुलाल नारखेडे यांची प्रेरणा, यांचा आशीर्वाद, यांचं सभोवतालचं सगळं बॅकग्राऊंड मला तर मिळालंच, पण माझ्यापेक्षा जे मोठे बंधू आहेत त्यामध्ये मी उल्लेख करेल की श्री भास्कर विष्णू नारखेडे, स्वर्गीय सुधाकर विष्णू नारखेडे, स्वर्गीय प्रभाकर विष्णू नारखेडे, अनिल विष्णू नारखेडे, सुनील विष्णू नारखेडे, या सगळ्या माझ्यापेक्षा मोठे असताना सुद्धा मला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे केलं. खूप प्रचंड मदत केली, प्रचंड आधार दिला, प्रचंड माझं कौतुक केलं आणि तन मन धनाने आर्थिक सहकार्यापासून या सार्वजनिक जीवनात त्यांनी मला खूप मोठी मदत केली आणि म्हणून मी हे कार्य आजही करू शकतोय. बरोबर. आणि आम्ही एकत्रित, संघटितपणे, एकत्र कुटुंब या पद्धतीनेच आमचं वाटचाल सुरू आहे. अरे वा, सुंदर. तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा नक्कीच काही ना काही वाटा असतो. तर तुमच्या यशामागे कोणाचा हा वाटा? नक्कीच माझ्या सौभाग्यवती सौ सीमा नरेंद्र नारखेडे यांचं मला कायम या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना सहकार्य मिळतं. नुसतं सहकार्यच नाही तर साहजिक प्रश्न पडतो की एवढी मोठी कामं करत असताना मग तुम्ही घरामध्ये केव्हा लक्ष देतात? तर तो सगळ्या घराचा भाग, मग त्यामध्ये मुलांचं बालपण असेल, मुलांचं शिक्षण असेल, घराचा सगळा बाजार करण्यापासून तर घरामध्ये सगळ्या व्यवस्था आणि विशेषतः आमच्याकडे येणारे शेकडो अतिथी, या सगळ्यांचं आदर सन्मान करणं, पाहुणचार करणं हे प्रचंड कष्टाचं काम माझ्या घरामध्ये माझ्या सौभाग्यवती सीमा नरेंद्र नारखेडे आनंदाने करतात. आणि विशेष उल्लेख केला गेला पाहिजे की त्यांच्या समवेतच माझ्या जे वहिनी आहेत, या सगळ्या मोठ्या भावांचा जो उल्लेख केला, त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्यामध्ये आमच्या आशा वहिनी असतील, त्यानंतर सौभाग्यवती आमच्या शैला वहिनी असतील, त्यानंतर श्रीमती लता सुधाकर नारखेडे असतील, त्यानंतर आमच्या सौ सुनीता अनिल नारखेडे असतील, या आमच्या सगळ्या वहिनी आणि आमची सगळी मुलं, मोठ्या भावाचे पुतणे, हे सगळे या ठिकाणी उच्च शिक्षित असूनही माझ्या या सार्वजनिक जीवनातल्या कामाला अत्यंत मोलाची मदत करतात. अरे वा. तर आता तुम्ही मला सांगितलं तुमच्या कामाचं जे म्हणजे अनेक पदं तुम्ही भूषवत आहात, तर तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं? म्हणजे कसं तुमचं दिवसाचं काम कसं सुरू होतं, कसे कामं असतात तुमच्याकडे? माझं काम म्हटलं तर आज आपण चर्चा केली, राजकीय आहे, सहकारात आहे, धार्मिक आहे, घरचा व्यवसाय आहे. तर ही सगळी कामं करत असताना आदल्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवसाचं नियोजन करीत असतो की उद्या कुठं कुठं जायचं आहे, कुठल्या मिटिंग आहे. तर हा सगळा बायोडाटा जो आहे कामाच्या तपशिलाचा, हा आदल्या दिवशी रात्रीच मी ठरवतो आणि सकाळी उठून पहिल्यांदा व्यायाम करतो. व्यायाम केल्यानंतर नित्यपूजा करतो आणि नित्यपूजा झाल्यावरच आधी आई वडील होते, त्यांचे दर्शन, त्यांच्याशी चर्चा, त्यांच्याशी भेट 10 मिनिट घ्यायचो आणि मग घराच्या बाहेर पडायचो. घराच्या बाहेर पडल्यानंतर प्रथमतः दुकान आहे आमचं श्री लक्ष्मी स्वामी श्रीराम ट्रेडिंग कंपनी, या दुकानात पहिल्यांदा मी जातो आणि तिथून अर्धा तास आटोपला की मग ज्या आमच्या पतसंस्थांच्या सभा आहेत, कारखान्याच्या सभा आहेत, कारखान्याच्या उपसमितीच्या सभा आहेत, तदनंतर राजकीय पक्षाच्या बैठकी आहेत, त्या दिवसभराच्या असतील त्या पूर्ण आम्ही अटेंड करतो आणि त्या सगळ्या सभांचं कामकाज झाल्यानंतर संध्याकाळी मग सगळे धार्मिक कार्यक्रम, त्यामध्ये रात्री जनरली 8 ते 10 कीर्तन असतं. ते जिल्हाभरात कुठे महोत्सव असतात, मंदिरांचे कार्यक्रम असतात, तर रात्री 8 ते 10 कीर्तनाला माझी उपस्थिती असते आणि रात्री घरी येता येता 11 वाजतात. 11 वाजेला झोपल्यानंतर सकाळी 6 वाजेला मी उठतो. अच्छा, तर हा तुमचा म्हणजे रोजचा उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर खूप सुंदर, म्हणजे तुमच्या सवयी, व्यायाम करणं, या वयातही तुम्ही
व्यायाम करणं याला प्राधान्य देत आहे, बघून खरंच खूप आनंद होतोय मला. तर मला असं विचारायला नक्की आवडेल की तुमच्या जीवनामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? माझ्या जीवनामध्ये पहिलंच प्रेरणास्थान आहे माझे वडील स्वर्गीय विष्णुलालू नारखेडे. दुसरं प्रेरणास्थान आहे माझे, मी उल्लेख केला, स्वर्गीय दादासाहेब जी.टी. महाजन, जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहून राहिलेले आहेत. आणि तदनंतर आमचे सहकार महर्षी दिगंबर विठू नारखेडे यांनी वयाच्या 98व्या वयापर्यंत सहकार क्षेत्रात काम केलं. तिसरे आहेत आमचे वसंतराव विष्णू पाटील दादासाहेब, की जे भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय पदाचे अध्यक्ष होते. अशी दिग्गज मंडळी, 4 मंडळी माझी कायम प्रेरणास्थान राहिलेली आहे. अच्छा सर, जसं तुम्ही मला सांगितलं की तुमच्या कामाचं म्हणजे मी आढावा आतापर्यंत घेतलाच आहे, तर तुमचं पुढचं नियोजन आणि विजन काय आहे तुमच्या कामाप्रती? आतापर्यंत जवळजवळ 27 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतोय आणि माझा अनुभव असा आहे, खात्री अशी झाली आहे की आपल्या जनतेचा विकास करायचा असेल तर सहकारी संस्था या टिकणं महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्र प्रतिकूल परिस्थितीतून जात आहेत आणि सहकार क्षेत्र जर नामशेष झालं तर जनतेची पुढे फार मोठी हेळसांड होणार आहे, अडचणीमध्ये वाढ होणार आहे आणि हे होऊ नये म्हणून सहकार क्षेत्र मजबूतीकरणासाठी भविष्यात मी खूप काम करणार आहे. आणि मधुकर सहकारी कारखाना उदाहरणार्थ आता फार अडचणीतून जातं, तर या कारखान्याच्या अडचणीवर मात करून कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी मी माझा भविष्यातला वेळ त्यासाठी अधिकचा देणार आहे. अरे वा, खूप सुंदर. म्हणजे तुमचं नियोजन खूप छान आहे पुढच्या दृष्टीने आणि नक्कीच समाजाच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सर, तुम्ही जे काम केलेलं आहे तर तुमचे हितचिंतक आहेत, तुमचं मित्र परिवार आहे, तर त्यांनी तुमच्यासाठी काही शुभेच्छांचे व्हिडिओ पाठवले, तर ते आपण नक्की बघूया सर प्लीज. नमस्कार, मी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज फैजपूर. मला खूप प्रसन्नता आहे की यशोगाथा या मालिकेमध्ये आमच्या फैजपूर येथील श्री नरेंद्र भाऊ नारखेडे यांच्यावर आधारित एक सुंदर असं चित्रण तयार केलं जात आहे. श्री नरेंद्र भाऊ नारखेडे म्हणजे एक सुंदर मिश्रण, अध्यात्म किंवा सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रामध्ये किंवा राजकारण क्षेत्र असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये परमेश्वराने आपल्याला जे चांगलं दिलंय ते चांगलं द्यायचा प्रयत्न कायम नरेंद्र भाऊंनी केला. नरेंद्र भाऊंच्यामुळे आज या परिसरात वारकरी संप्रदायाचं आध्यात्मिक वातावरण सुद्धा निर्मळ आहे. वैकुंठवासी दिगंबर महाराज मठाचं अध्यक्षपद खूप यशस्वीपणे सांभाळून त्या मठाच्या माध्यमातून खानदेशातील सर्वांच्या व्यवस्थेचा विषय असेल किंवा परिसरामध्ये पतपेढ्यांच्या माध्यमातून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरिबांना, होतकरू व्यक्तींना, गरजू व्यक्तींना त्या माध्यमातून मदतीचा विषय असेल किंवा आवश्यकता पडल्यास लोकवर्गणीतून अनेकानेक कार्य या परिसरामध्ये नरेंद्र भाऊंनी करायचा प्रयत्न केला आहे. म्हणून काय काय बोलावं असा एक विषय आहे. नरेंद्र भाऊंचं हे कार्य या देशासाठी, समाजासाठी, परिसरासाठी खूप आवश्यक आहे आणि परमेश्वराच्या कृपेने आईवडिलांनी दिलेल्या संस्काराच्या माध्यमातून नरेंद्र भाऊ आपल्याकडे जे चांगलं आहे ते चांगलं या देशाला, समाजाला, सर्वांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आपलं जीवन यशस्वी करीत आहेत. ही कौतुकाची बाब आहे. मी नरेंद्र भाऊंना यासाठी धन्यवाद देतो आणि भावी आयुष्यात असंच कार्य नरेंद्र भाऊंनी करत राहावं यासाठी परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य, निरामय आयुष्य प्रदान करावं असं मी परमेश्वराला प्रार्थना करतो. नरेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. मी हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज हरणे, श्री संत मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर. नरेंद्र भाऊ नारखेडे यांना मी गेल्या 30 वर्षापासून ओळखतो. संतांनी जे जीवनामध्ये कार्य केलं, सर्वसामान्य लोकांना संतांचं कार्य काय, वाढवावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. भगवान पंढरीश परमात्म्याची भक्ती आणि नाम सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील लोकांना त्या प्रवाहामध्ये सामील करण्याकरता आणि या 3 लोकांचा, जड लोकांचा उद्धार करण्याकरता संतांच्या अवताराचं प्रयोजन असतं.
आणि त्या संत मुक्ताबाई या परिसरामध्ये आहेत आणि त्या मुक्ताबाईंच्याच विचाराचे पायी बनून सद्गुरू प्रातस्मरणीय गुरुवर्य झेंडूजी महाराज बेडीकर, नागोजी महाराज तळवलकर, दिगंबर महाराज चिनावलकर या सगळ्या मंडळींनी अहोरात्र कष्ट घेऊन वारकरी संप्रदाय विचार, भक्ती पंथाचा हा विचार, सर्वसामान्य उद्धाराचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. तोच वसा पुढे आदर्श म्हणून घेत सद्गुरू बेडीकर महाराज आणि दिगंबर महाराज चिनावलकर या परंपरेचे पाईक असलेले नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून तो गीता गुरुवत आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय प्रचाराची धुरा सोबत घेऊन दिगंबर महाराज चिनावलकर मठाची स्थापना केली पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि सर्वसामान्य वारकऱ्यांच्या भक्ती साधनेला भलं मोठं व्यासपीठ करून दिलं. आणि वारकरी संप्रदायामध्ये जो विचार आहे, नरुभाऊंचं जीवन म्हणजे परोपकाराकरता जीवन आहे. ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, जेत संपत्ती आणि दया आली येती दोन्ही वस्ती एके ठाया, ते दान धनंजय विभूती माझी. खऱ्या अर्थाने नरुभाऊ म्हणजे विभूतीच आहेत, त्यांच्याबद्दल फार बोलणं उचित ठरणार नाही. पण वारकरी संप्रदायाचा विचार स्वीकारून तो शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची पराकाष्ठा त्यांनी केलेली आहे. त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने आदिशक्ती मुक्ताबाई त्यांना सद्बुद्धी आणि शक्ती प्रदान करून हा पुढे त्यांचा वसा आणि त्याच्या कुटुंबातील असलेलं विठ्ठल भक्तीचं वातावरण पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या चालू राहील असं आईसाहेबांच्या या फळावरून मुक्ताबाईंचा त्यांना आशीर्वाद प्राप्त हो. आणि त्यांच्याकडून अशाच प्रकारे वारकरी संप्रदायाची धुरा, वारकरी संप्रदायाची सेवा या उपासनेमध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने सेवेमध्ये भला मोठा सिंहाचा वाटा पुढेही असाच राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं म्हणणं संपतो. मी चंद्रशेखर देवदास चौधरी, राहणार फैजपूर. सांगतो नरेंद्र भाऊ नारखेडे यांचा आणि माझा तसा परिचय म्हणजे 30 वर्षापासून सहकारामध्ये राजकारणामध्ये आलेला आहे. नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी म्हणजे सहकारामध्ये खूप नाव कमवलेलं आहे. त्यांनी साखर कारखान्याचे संचालक, शेतकी संघाचे संचालक, फैजपुरामधल्या सहकारी संस्थांमध्ये चेअरमन पद भूषवलेले आहे. ज्या काळामध्ये पतसंस्थांना घरघराट लागलेली होती त्या काळामध्ये आमच्या फैजपूर येथील सातपुडा अर्बन पतसंस्था, लक्ष्मी नागरी पतसंस्था या संस्थांचे चेअरमन पद त्यांनी स्वीकारून आज या संस्था सुदृढ व नावारूपाला आणण्यामागे परिश्रम घेतलेले आहेत. तसेच आज आम्ही सुद्धा जे सहकारामध्ये काम करत आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे. त्याच्यामुळे आम्ही आज सहकारामध्ये यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे तसं पाहिलं तर आज आमच्या फैजपूर शहरामध्ये नरेंद्र भाऊ नारखेडे हे सहकारामध्ये राजकारणामध्ये म्हणजे आमचे समजा गुरुच आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज सर्व संस्था व्यवस्थित सुरळीत चालवत आहे. तसेच नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी सहकार क्षेत्र आणि राजकारणाबरोबरच धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा फैजपूर शहरामध्ये बरेच मोठमोठे कार्यक्रम घेऊन की जे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्याची प्रशंसा झालेली आहे, ज्या कार्यक्रमांची असे मोठमोठे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. असे आमचे मित्र यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी परमेश्वर दीर्घायुष्य देव व त्यांचे आयुष्य सुख समृद्धीची जावो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आता तुमचा सस्पेन्स संपणार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज मी वेगळ्या लुकमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर नक्कीच काहीतरी खास आणि स्पेशल असा एपिसोड आज इथे आहे. तर सर्वांनाच माहिती आहे 20 जुलैला काय आहे ते. 20 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग, श्री पांडुरंग यांची ही आषाढी एकादशी ओळखली जाते. तर वारकरी संप्रदायाचे जे वारकरी आहेत ते नेहमीच वारांना जात असतात आणि हीच वारी पंढरीची असा हा खास आणि स्पेशल एपिसोड आज आम्ही तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहोत. आणि आज आपल्यासोबत श्री नरेंद्र नारखेडे सर आहेत. गप्पा मारत होतो आपण यशोगाथेच्या निमित्ताने, पण आज वारी पंढरीची या कार्यक्रमातही सरच आज आपल्याशी गप्पा मारणार आहे. तर वारीची जी संकल्पना आहे किंवा जी परंपरा आहे याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे काही माहिती नाहीये. तीच सखोल माहिती आज सरांकडनं आपण घेणार आहोत. वारीचे महत्व हे काय आहे हेही आज सर आपल्याला इथे सांगणार आहे.
तर तत्पूर्वी मी काही 2 शब्द आहेत ते नक्कीच इथे म्हणेल. भाळी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा, नित्य आम्हा लागला पांडुरंगाचाच लळा. असं ही संकल्पना मनात ठेवून वारकरी संप्रदायाचे जे लोक असतात ते आषाढी एकादशी निमित्त नक्कीच पंढरपुरात दाखल होत असतात. तर यांच्यासाठीही सरांकडून नेहमीच मदत होत असते. तर जसं मी तुम्हाला पहिले सरांचं पद सांगितलं, तर त्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत आणि नक्कीच वारीबद्दलही सरांकडनं माहिती घेणार आहोत. तर सर, जसं वारीबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि तुमचं जे पद आहे त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. आमचे वडील मूळतः हे वारकरी संप्रदायाचे कट्टर भक्त होते आणि लहानपणापासूनच मी वडिलांच्या समवेत मंदिरामध्ये जात होतो. आणि मंदिरामध्ये वयाच्या 7व्या वर्षापासून मला आठवत आहे की वयाच्या 7व्या वर्षापासून मी जातोय. आणि मंदिरात जात असताना भजनाची गोडी लागली. मंदिरामध्ये नित्यनेमाने वडिलांबरोबर आम्ही आठवड्यातून 3 दिवस भजनाला जात होतो. आणि भजनाला जात असताना तिथं त्या चर्चा ऐकल्या, कीर्तन ऐकली. त्या कीर्तनामध्ये पंढरपूरच्या वारीचं महत्व मला ऐकायला मिळालं आणि मनामध्ये हुरहुर लागली की आदरणीय महाराजांच्या या कीर्तनामध्ये आपण पंढरपूरच्या वारीचं महत्व ऐकतोय आणि मानवी जीवनामध्ये वारी घडलीच पाहिजे असा आग्रह कीर्तनकार मंडळी आपल्याला करतायत. शास्त्रातली वचनं सांगून आपल्याला ते पटवून देत आहेत. शास्त्रामध्ये ते अभिप्रेत आहेत तीर्थयात्रा करणं आणि म्हणून आपणही केली पाहिजे. सतत नाविन्याचा भास माझ्या मनामध्ये असतो आणि एक नाविन्य म्हणा किंवा वारीबद्दलची कुतूहलता म्हणा किंवा वारीबद्दलची श्रद्धा म्हणा ही माझ्या मनात असल्यामुळे मी वयाच्या 12व्या वर्षी पंढरपूरला प्रथमतः गेलो. बसने गेलो आणि तिथलं जे वातावरण आहे तिथं 10 दिवस मी मुक्कामाला होतो. आणि त्या मुक्कामामध्ये मी पंढरपूरच्या 4ही दिशेने पायी दिंड्या येत आहेत आणि दिंडीच्या माध्यमातून शेकडो लोक वेगवेगळ्या दिंडीच्या माध्यमातून विविध संतांच्या समवेत, विविध महाराजांच्या समवेत पायी दिंडीमध्ये नाचत खेळत आणि भगवंताची स्तुती करत, भगवंताचे अभंग, संतांचे अभंग म्हणत म्हणत त्या ठिकाणी वारकरी या पंढरपूरमध्ये प्रवेश करत होते. हे पाहिल्यावर मला मनामध्ये खूप वाटत होतं की पुढच्या वर्षी येताना आपण सुद्धा पायी वारीमध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून मी पुढच्या वर्षी पायी वारीमध्ये जाण्याचा चंग घरी बांधला आणि मला घरातून परवानगी मिळाली. आणि मी वयाच्या साधारणतः 19व्या वर्षीच प्रथमतः मी आमचे वैकुंठवासी अरुण महाराज बोरखेडेकर की जे वैकुंठवासी दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या दिंडीची परंपरा चालवतात, त्यांच्या समेत मी प्रथमतः पंढरपूरला पायी गेलो. आणि 30 दिवसामध्ये 23 दिवसाचा पायी प्रवास, 7 दिवसाचा पंढरपूर मुक्काम असा तो आमचा वारीचा कालावधी होता. आणि वारीमध्ये काही वाचिक मानसिक सेवा घडते आणि काही वाचिक मानसिक सेवा घडल्यानंतर वारीत पायी 23 दिवस चालत असताना पावसाळ्याचे दिवस असतात, बऱ्याचदा खूप पाऊस असतो, झोपायला जागा नसते, बऱ्याचदा खूप प्रचंड ऊन असतं, वारा असते, बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर असतात, नाल्यांना पूर असतात, त्या काळामध्ये असायचे. अशा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही वाटचाल करत वारीला जात असायचो. आणि मी सांगेल की वारीमध्ये पायी वारी केल्यानंतर मानवी जीवनामध्ये सगळ्या कठीण निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीला मात करण्याची शक्ती प्राप्त होते. आणि मलाही त्याच्या जीवनामध्ये अनुभूती आली की या संकटांचा सामना करण्याचं शिक्षण मला वारीमध्ये मिळाल्यामुळे मी माझ्या जीवनात, वैयक्तिक जीवनातही जी संकट ज्या वेळी आली, मग ती सार्वजनिक क्षेत्रातील असेल, कुटुंबातील असेल, व्यवसायातील असेल, समाजातील असेल, त्या सगळ्या प्रसंगावर मात करण्यासाठी मला जे आत्मविश्वास मिळाला असेल तर तो वारीमुळे मिळाला. वारीमध्ये भक्ती घडते, भक्तीमुळे पुण्य प्राप्त होतं आणि पुण्यप्राप्तीमुळे जीवनातली दुःख दूर होतात आणि दुःख दूर होऊन जीवनामध्ये सुखप्राप्ती होते. आणि सुख समाधानामध्ये जीवन जगत असताना, समाजाचं काम करताना, राजकीय काम करताना प्रेरणा मिळत असते. बरोबर. तर सर, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः वारीला जाऊन आलेला आहात, तर वारीमधले काही खेळ असतात त्याबद्दल म्हणजे मी ऐकलंय, मी बघितलंय, टीव्हीवर बघितलंय, तर ते खेळ कुठले असतात आणि त्या मागचं उद्दिष्ट काय असतं नक्की? खरं म्हणजे वारी म्हणजे हा खूप मोठा आनंद सोहळा असतो. जीवनामध्ये प्रत्येकाने तो अनुभवावा असं मी म्हणेल.
वारीत जात असताना नाचत खेळत जाऊ रे पंढरी राया, म्हणजे आपण नाचत खेळत पंढरपूरला संतांनी सांगितलंय. तर त्यामध्ये कबड्डी असते, त्यामध्ये हुतुतू असतो, त्याच्यानंतर हमामा खेळ असतात आणि सगळ्यात लोकप्रिय खेळ असेल तर फुगडी. फुगडी इतकी भाविक श्रद्धेनं आणि कुठल्याही मनामध्ये जो अहंकार असतो, सगळ्या प्रतिष्ठा असतात, त्यामध्ये वारीमध्ये कोणी लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, पदाधिकारी नाही, ही सगळं विसरून त्या ठिकाणी माता भगिनी पुरुष सगळे एकत्रपणे फुगड्या खेळतात. फुगडी खेळत असताना भगवंताच्या नामाचा गजर होत असतो, भजन मंडळी आजूबाजूने भजन म्हणत असतात आणि खूप मोठा आनंद या वारीमध्ये या खेळातून मिळत असतो. आणि एक सांगता येईल की या खेळातून मिळालेल्या आनंदातून आपल्या संसारातली जी दुःख आपल्याला मिळालेली असतात, ही सगळी दुःख त्या ठिकाणी आपण विसरतो आणि एक आत्मिक समाधान, आत्मिक आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. अरे वा, नक्कीच सर. जसं मी अगोदरही प्रेक्षकांना आपल्या सांगितलेलं आहे की तुम्ही अध्यक्ष आहात वैकुंठवासी दिगंबर महाराज ट्रस्ट इथले, तर तुमचं काम कसं चालतं पंढरपुरात? दिगंबर महाराज चिनावरकर वारकरी शिक्षण संस्था, ज्याला आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये मठ संस्था म्हणतो, अशी आम्ही स्थापन केली. त्याचं कारण मी बोलून गेलो की पायीवारी आम्ही यावलगाव तालुक्यातून जी वैकुंठवासी दिगंबर महाराज चिनावरकर यांनी ही परंपरा आपल्या तालुक्यात सुरू केली होती. त्यांची श्रद्धा होती की या सातपुड्याच्या पायथ्याशी जी यावल चोपडा तालुका आहे, इथल्या या पायथ्याशी असणाऱ्या दुर्गम भागातल्या लोकांना सुद्धा पंढरपूरची पांडुरंगाची वारी व्हावी. आणि म्हणून वैकुंठवासी दिगंबर महाराज चिनावरकर यांनी ती दिंडी त्या काळामध्ये सुरू केली आणि ती आताही चालू आहे. आता आमच्या काळामध्ये आम्ही ती दिंडीत आम्ही पायी गेलो. पायी गेल्यानंतर पंढरपूरला राहण्याची फार दुरावस्था आम्ही अनुभवली. आम्हाला जागा मिळत नव्हती. वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे त्या ठिकाणी आपला जो पूर्वीचा खानदेशवाडा म्हणून एक मठ संस्था आहे, तिच्यामध्ये आम्ही राहायचो. परंतु तिथली क्षमता जी होती वारकऱ्यांच्या राहण्याची, ती कमी पडत होती आणि म्हणून आम्ही ती प्रचंड त्रास त्या ठिकाणी आमच्या दिंडीला व्हायचा. आम्हाला तिथं पावसाळ्यामध्ये रात्रभर झोप व्हायची नाही, कीर्तन करायला मिळायचं नाही, भजन करायला मिळायचं नाही, कारण की गर्दी खूप असायची आणि या गर्दीतून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणजे त्यामुळे आम्ही आमच्या यावलगाव तालुक्यातल्या भाविकांची एक बैठक घेतली आणि त्यामधून एक सूर निर्माण झाला की आपण एक स्वतंत्र आपली एक संस्था त्या ठिकाणी स्थापन करावी, लोकांना त्या संदर्भात प्रबोधित करावं, लोकांची वर्गणी जमा करावी आणि त्यातून आपण एक पंढरपूरला तीर्थक्षेत्री आपल्या संस्थेचा, आपल्याकडून जाणाऱ्या वारकऱ्यांचा निवास व्यवस्था, भजन व्यवस्था, अन्नदान व्यवस्था होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं, संस्था निर्माण व्हावी, या हेतू आम्ही मनामध्ये ठेवून आम्ही 1992ला या संस्थेची स्थापना केली. त्यावेळेला मी तिथं मानस सचिव म्हणून वयाच्या 24व्या वर्षी पदभार स्वीकारला स्थापन करतानाच. आणि आम्ही ती संस्था रजिस्टर नोंद केली आणि रजिस्टर नोंद करून यावलगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो, भाविक लोकांना जमा केलं, संघटित केलं आणि त्यांना या संस्थेच्या कार्य, उद्देश या संदर्भात लोकांना पटवून दिलं आणि लोकांनी आम्हाला आजपर्यंत जवळजवळ 2.5 कोटी रुपये देणगीच्या स्वरूपामध्ये आम्हाला पैसे प्राप्त झाले. आणि या रकमेतून आम्ही संस्थेची 1 एकर जागा पंढरपूरला खरेदी केली आणि त्या जागेवर आज रोजी आम्ही 4-4 मजली 2 इमारती बांधकाम केलंय. त्या ठिकाणी प्रति आषाढी आणि कार्तिकी वारीला किमान 2000 वारकरी आमच्या या संस्थेमध्ये मुक्कामाला असतात. दररोज त्या ठिकाणी त्यांना आम्ही 2 वेळ जेवणाची व्यवस्था करतो, मुक्कामाची व्यवस्था करतो, पिण्याच्या पाण्याची, आंघोळीची, बाथरूमची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करतो, स्वच्छतागृहाची व्यवस्था करतो. त्या ठिकाणी सगळ्या अपडेट रूम्स आम्ही त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि त्याचमध्ये एक भला मोठा सभागृहाचं बांधकाम आम्ही केलं आहे. आणि त्या सभागृहामध्ये आम्ही दररोज सकाळी 4 वाजेपासून आमचे कार्यक्रम पंढरपूरला सुरू होतात. काकडा आरती होते, विष्णू सहस्रनाम, तदनंतर मग प्रवचन, व्याख्यान. आलेल्या सगळ्या भाविकांना मी बोलून गेलो की व्यसनमुक्तीचे, धार्मिक याचे, भगवंताच्या पंढरपूरचं महात्म्य, संतांचं महात्म्य, वारीचं महात्म्य, हे सगळं अभंगांनी जी संतांनी विधित केले आहे त्या अभंगांचे संदर्भ देऊन त्या ठिकाणी आम्ही हे सगळं प्रबोधनाचं कार्य करीत असतो. हे कार्यक्रम दररोज सकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमचे पंढरपूरला सतत चालू असतात. या ठिकाणी संस्थेमध्ये राहणाऱ्या भाविकांकडून आम्ही कोणतेही असं भाडे मूल्य वगैरे काही घेत नाहीत. भाविकांकडून ऐच्छिक देणगी मूल्य घेतो आणि देणगीदारांच्या माध्यमातून अन्नदानाची सेवा सुमारे 15 दिवस आम्ही प्रतिवर्षी करत असतो. अरे वा,
खरंच खूप सुंदर असं काम आहे आणि खूप छान अशी माहिती तुम्ही वारीबद्दल दिलेली आहे आम्हाला. नक्कीच याबद्दल बरीचशी माहिती ही नवीन होती माझ्यासाठी तरी, आणि नक्कीच प्रेक्षकांनाही खूप माहिती. सध्या तिथे मी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतोय. हो, जसं मी अगोदरही सांगितलं तर सर खरंच खूप सुंदर असं काम तुम्ही करत आहात. आणि मला नक्कीच हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही सहकारी क्षेत्रात आहात, राजकीय क्षेत्रात आहात आणि अचानक म्हणजे धार्मिक क्षेत्राकडे, जसं तुम्ही मला अगोदर सांगितलं की 12व्या वर्षीच तुम्ही धार्मिक क्षेत्राकडे आलेला आहात, तर म्हणजे यामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? माझे वडील वैकुंठवासी विष्णूलाल नारखेडे. मी बोललो की माझे वडील 16 वर्ष नगरसेवक म्हणजे राजकारणातही होते, समाजसेवेतही होते आणि कायम मंदिरात जाण्याचा वारसा त्यांच्याकडून मला मिळालेला. अच्छा, तर ते तुमचे प्रेरणास्थान आहेत माझे. बरोबर. आणि या सोबत मग वडिलांच्या सोबत जात असताना वैकुंठवासी नथुसिंग बाबा राजपूत की जे महाराष्ट्रातील थोर मोठे महान त्यागी आणि वैराग्यवान संत होऊन गेले, त्यांचा मला संपर्क झाला, त्यांचाही आशीर्वाद मला मिळाला. त्यानंतर पूजनीय जगन्नाथ बाबा अंजाळेकर की ज्यांनी आयुष्यामध्ये 4,85,000 किलोमीटर पायीवारी या संप्रदायामध्ये केली, असे अखंड वारकरी ज्यांना वारकरी रत्न म्हणून समाज ओळखतो, अशी जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद मला मिळाला. वैकुंठवासी राजाराम शास्त्री महाराजांचा आशीर्वाद मला मिळाला आणि स्वर्गीय दिगंबर महाराज चिनावरकर यांची प्रेरणा आणि वैकुंठवासी अरुण महाराज बोरखेडेकर यांच्याबरोबर मला सतत पायी दिंडीमध्ये जाण्याचा वारसा, संपर्क आणि सहवास मला मिळाला. आणि आजही वारकरी संप्रदायातली जेवढी दिग्गज संत मंडळी आहेत त्यांचा माझा दररोजचा संपर्क आहे, ज्यामध्ये उल्लेख करावा लागेल नक्की की महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असे वैकुंठवासी पूजनीय धुंडा महाराज देगलूरकर, पूजनीय संत सखाराम महाराज अमळनेरकर, पूजनीय आईसाहेब आदिशक्ती मुक्ताई संस्थान कोथळी येथील सर्व दिग्गज महाराज मंडळी जी आहेत, पूजनीय संत मंडळी आहेत आणि वारकरी शिक्षण संस्था आळंदी की ज्यांनी या वारकरी संप्रदायामध्ये क्रांती केली. आणि वारकरी शिक्षण संस्था आळंदीचा विशेष उल्लेख मी करेन की 100 वर्ष आले आमची संस्था, आमचं जे श्रद्धास्थान आहे 100 वर्षापासून कार्य करते. विद्यार्थ्याला तिथं फी नाही आणि शिक्षकाला कोणताही पगार नाही, अशा अगदी निष्काम निस्वार्थपणे 100 वर्षात त्या ठिकाणी हजारो कीर्तनकार या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बाहेर पडले. अशा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पूजनीय मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी, विद्यमान अध्यक्ष पूजनीय संदीपन महाराज शिंदे, अशी दिग्गज मंडळींचा आजही मला त्या ठिकाणी प्रेरणा आहे, त्यांचा सहवास आहे आणि त्यांच्या समवेत मी संप्रदायाचं काम आजही करतोय. अरे वा, खरंच खूप म्हणजे मोठं कार्य तुम्ही करत आहात असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही एक तुमची छाप सोडलेली आहे आणि नक्कीच आम्हाला अभिमान आहे की खानदेशातून तुम्ही आज पंढरपुरात एवढं मोठ्या पदावर आहात. नक्कीच ही खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे सर्वच खानदेशकरांसाठी असं म्हणायला. जनतेचं प्रेम आहे. नक्कीच. वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना आपल्या खानदेशातील जी मूळ परंपरा आहेत, वैकुंठवासी झेंडूजी महाराज बेडीकर या परंपरेतील वैकुंठवासी राजाराम शास्त्री महाराज यांची सुद्धा प्रेरणा आणि आशीर्वाद आम्हाला कायम ऊर्जा देत असते. सर, जसं मी तुमच्या यशोगाथेमध्ये ऐकले तुम्ही सहकार क्षेत्रात असणार, राजकीय क्षेत्रात आहात, तसेच धार्मिक क्षेत्रातही आहात आणि अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुम्ही कार्यरत आहात, सामाजिक क्षेत्रात आहात. तर आपली पुढची येणारी जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना अशा क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? युवकांना या निमित्ताने एकच सांगेल, स्पर्धेचं जग आहे. स्पर्धेच्या जगामध्ये आपलं जीवन जगत असताना अथक परिश्रमाला पर्याय नाही, म्हणून आळस न करताना आपलं शिक्षण आणि विशेषतःने व्यावसायिक शिक्षण घेऊन संतांचे विचार, आध्यात्मिक विचार आणि शुद्ध राजकीय विचार आत्मसात करून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि अखंड परिश्रमातून आपला शैक्षणिक, सामाजिक आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करत असताना प्रामाणिकपणे जर काम केलं तर मला जसं जीवनामध्ये प्रचंड यश प्राप्त झालं तसं आपल्यालाही प्राप्त होईल, असं युवकांना या निमित्ताने सांगू इच्छितो. तर आज आपण सर्वांनीच सरांबद्दल म्हणजे सरांची यशोगाथा इथे ऐकलेली आहे ना, नक्कीच आणि प्रेरणादायी आहे सरांची यशोगाथा. कारण त्यांनी सामाजिक क्षेत्र असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र, म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी हे व्यवस्थित असे म्हणजे त्यांची पदं भूषवलेली आहेत. तर नक्कीच
खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आज ज्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारलेल्या आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. तर नक्कीच सर, आज आपण इथे आलात तर तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस आमच्या स्टुडिओकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आभारी आहोत. नक्कीच सर. तर असेच नवनवीन व्यक्तिमत्व मी पुढच्या भागातही तुमच्यासाठी नक्कीच भेटीला घेऊन येणार आहे. तत्पूर्वी आज आपण वारीची माहिती तर घेतलेलीच आहे आणि नक्कीच आता 20 जुलैला आषाढी एकादशी येत आहे. तर आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना मी उमा बागुल आणि RK रेकॉर्डिंग स्टुडिओकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि नक्कीच पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा हा भाग संपवते. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.